नमस्कार नागपूर. प्रभाग 21 मध्ये कमळ खुलला आहे. प्रभागात भाजपाचे ऐतिहासिक विजय. भाजपाचे उमेदवार संतोषजी आंबुलकर हे 11,584 मतांनी विजयी झाले आहेत. समोर त्यांची छोटीशी मुलाखत आणि आवाज विदर्भ नागपूर न्यूज टीमच्या वतीने हार्दिक अभिनंदन. गुरुवार को पक्का आ जाएगा ना. अरे मेरा मोबाईल नमस्कार दादा, तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन की तुम्ही 11,000 प्लस मतांनी निवडून आले. तर जनतेचा एवढा प्रेम तुम्हाला मिळालेला आहे. आपल्या मतदारांसाठी तुम्हाला काय बोलायची इच्छा आहे? माझ्या या जिंकण्याच्या माग माझे कार्यकर्ता माझ्या जो साठी पाठबळ होतं आणि नागरिकाला माझ्यावर विश्वास आहे की रामभाऊ आंबुलकर यांना कोणतेही काम सांगितलं तो तत्परतेने करते. कष्टाळू कार्यकर्ता आहे, मेहनती कार्यकर्ता आहे, याचा विश्वास नागरिकाला माझ्या मोठ्या प्रमाणात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी या प्रभागामध्ये 4 ठिकाणी निशुल्क योगा क्लास घेतो. त्या योगांच्या ज्या महिला आमचे सर निवडून आले पाहिजे आणि आमचे सर जर निवडून आले तर आमचे काम व्यवस्थित होईल. यासाठी ते ताकदीनं आपल्या या निवडणुकीसाठी माझ्या कॅम्पेन केलं आणि मोठ्या प्रमाणात मताने निवडून आलं. प्रभाग 21 मध्ये जास्ती प्रमाणात महिलांनी तुम्हाला जास्ती सपोर्ट. बिलकुल, देवा भाऊच्या ज्या लाडल्या बहिणी आहेत त्या निश्चित रूपात त्यांनी मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. मातृशक्तीने पूर्ण हे केलं, मतदान केलं. आता समोर आपलं म्हणजे पहिलं पाऊल विकासासाठी काय राहणार? माझं पहिलं पाऊल म्हणजे मी आपल्या मोहल्ल्यात मधले जे आपले 6 महिन्या अगोदर मी आपलं रामनल व्यायामशाळामध्ये योग कक्ष खोललाय. त्याला 30 कोटी आमदार प्रवीणजी दटकेन दिलं. त्याचं उद्घाटन करून ते योग कक्ष खोलायचं आहे. दुसरं आपलं नक्षत्र सभागृह आहे, त्याला 1 कोटी रुपये दिलं. त्या 1 कोटीच्या 1 कोटी रुपये रक्कम दिली आहे. त्याचंही उद्घाटन करायचं आहे. ते 1 कोटी लावून तिथं समाज मंदिर बांधायचं आहे. दुसरी गोष्ट, तेली समाजाच्या मिरची मंदिराला 30 लाख रुपये आमदार प्रवीणजी दटकेन दिलं. त्याचंही काम सुरू करायचं आहे. हे मोठे समाजाच्या हितासाठी आणि समाज एकत्रीकरण यासाठी समाज मंदिरं बांधण्याचं मी काम करणार आहे. आणि प्रभाग 21 मध्ये आदिवासी समाज पण बहुतांश संख्येने आहे. त्यांच्याही विकासासाठी काही पाऊल राहणार आहे? आदिवासी समाजासाठी ज्या योजना शासनाकडून दिल्या आहेत त्या समाजाच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन. कारण का खूप साऱ्या अशा योजना असतात आदिवासीसाठी, पण त्या योजनाच्या त्यांना माहिती बरोबर नसते. तो पूर्ण पाठपुरावा मी करीन आणि त्या आदिवासी बांधवाला त्याचा लाभ मिळेल. मगच त्यांच्यावाला सर्व उंचावलेलं राहील. आणि शेवटचं तुमच्या प्रभाग 21 मधील म्हणजे मतदारांना काही मेसेज त्यांनी निवडून दिल्याबद्दल? सर्व मतदारांना माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला त्याकरता त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि नम्रतेने त्यांना नमस्कार करतो. आणि ते म्हणतात ना, माझं ध्येय होतं मी एका समाजासाठी काम नाही करत, तर मी सर्व समाजासाठी काम करतो. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना. सब समाज को साथ लिए हुए आगे ही बढ़ते जाना, आगे ही बढ़ते जाना. ये सांगितलं. अटल था, अटल है, अटल रहेगा. कमल था, कमल है, कमल रहेगा. धन्यवाद.